कालही कमरेवरचे हात काढले नव्हते, तो आजही कमरेवरचे हात उगारत नाहीये. हात जोडणाऱ्यांची गर्दी मात्र दिवसेंदिवस वाढत आहे. हात जोडणाऱ्यांची गर्दी मात्र दिवसेंदिवस वाढत आहे. तो कालही विटेवरून उतरला नव्हता, तो कालही विटेवरून उतरला नव्हता, तो आजही विटेवरच उभा आहे. पायी चालून वारी करणाऱ्या भाबड्या भक्तांचा आकांत मात्र दिवसेंदिवस वाढत आहे. तो कालही गराने ऐकत नव्हता, तो कालही गराने ऐकत नव्हता, तो आजही गराने ऐकत नाही. माळकरी पांढऱ्या टोपीवाल्यांची आषाढी एकादशी मात्र कुठल्याच परिस्थितीत चुकत नाही. त्यांनी कालही तेच सांगत होता, तो कालही तेच सांगत होता, तो आजही हेच सांगतोय. तो कालही तेच सांगत होता, तो आजही हेच सांगतोय. माणसा माणसात मला शोधा, माणसा माणसात मला शोधा, मी तेथे तुमची वाट पाहतोय, मी तेथे वाट पाहतोय. असं माणसात देव शोधणाऱ्या त्या तमाम महामानवांना आणि त्या महान संतांना, त्या महान मातांना आपल्या प्रचंड टाळ्यांच्या गजरात प्रचंड अभिवादन करतो. हा ज्ञानाचा अग्नी सतत तेवत ठेवणारे दीपस्तंभचे संस्थापक अध्यक्ष आज ही व्याख्यानमाला आयोजित करून प्रत्येकाला एक समृद्ध केलेलं आहे. हे व्याख्यान म्हणजे फक्त ह्या 4 भिंतीत नाहीये, हे ऑनलाईन प्रत्येकापर्यंत हे विचार पोहोचणार आहेत. असा हा विचार, समानतेचा, भक्तीचा, मानवतेचा हा विचार प्रत्येक माणसापर्यंत गेला पाहिजे. ह्या महामानवांचा जो माणसा माणसामध्ये भेद नाही केला पाहिजे, हा विचार माणसं घेऊन माणसाला माणूस म्हणून जगवले पाहिजे, हा विचार पेरण्यासाठी दीपस्तंभनी ही जी व्याख्यानमाला आयोजित केली, त्यासाठी सरांचे सर्वप्रथम मी खूप खूप धन्यवाद देते. आणि दीपस्तंभचे दिग्गज वक्ते मॅडमनी रात्रीच सांगितलं की आता फक्त वक्ते म्हणायचं, श्रोते नाही म्हणायचं, कारण दीपस्तंभमध्ये जे काही कुणी घडतं ते श्रोते नसतात, ते फक्त वक्ते असतात. म्हणून सर्व तुम्हा दिग्गज वक्त्यांचं मी मंगल सावंत मंगलमय स्वागत करते. अश्रूंना जर का पंख जरासे लावून घेता आले असते, अश्रूंना जर का पंख जरासे लावून घेता आले असते, या डोळ्यातून त्या डोळ्याला झरकण देता आले असते. या हृदयाचा जखमा जर का त्या हृदयाला कळल्या असत्या, या हृदयाच्या जखमा जर का त्या हृदयाला कळल्या असत्या, माणुसकीला उंचीवरती सहजच घेऊन जाता आले असते, माणुसकीला उंचीवरती सहजच घेऊन जात आहे. नितीनदादा देशमुख म्हणतात, जळणाऱ्याला विस्तव कळते, बघणाऱ्याला नाही, जगणाऱ्याला जीवन कळते, पळणाऱ्याला नाही. तर संत तुकाराम महाराज हे जगणारे संत होते, तर पळणारे संत नव्हते. म्हणून त्यांना साळुंखे सर म्हणतात विद्रोही तुकाराम. न सरे ऐसे तुकोबाचे दान, सरे ऐसे दान त्याचे कोण उपकार, न सरे ऐसे तुकोबाचे दान. तुकाराम महाराजाचं दान एवढं आहे की आज जी संत परंपरा आहे, जी महामानवांची परंपरा आहे, आपल्या भारतामध्ये 2 परंपरा आतापर्यंत जेव्हापासून ही मानवी संस्कृती उदयाला आली, त्या 2 परंपरा आहेत. एक शोषण करणारी परंपरा आणि एक शोषणाचा विरोध करणारी परंपरा. एकाला फक्त स्वतःलाच फक्त श्रेष्ठ मानायचं आहे आणि एकाला समानता हवी आहे. असे 2 प्रवाह इथं म्हणजे आतापर्यंत तयार आहेत. एक प्रवाह माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी प्रयत्न करणारा आहे, एक प्रवाह त्या लोकांवर वर्चस्व गाजवणारा प्रवाह आहे. तर ह्या आता जे आपण बोलतोय, माणसाला माणूस जगण्यासाठी ज्या ज्या महामानवांनी ज्या ज्या संतांनी काम केलेलं आहे त्याच्यावर आपण बोलतोय. कारण शोषणाची जी आहे त्यांनी इथल्या 85% आत्ताच ताईंनी सांगितले, 85% लोकांना इथल्या गुलाम केलेला, इथल्या वैदिक परंपरेने, इथल्या जे वर्चस्ववादी जी म्हणजे वैदिक आणि अवैदिक, वैदिकांनी इथल्या जे शोषित पीडित जे पददलित लोक आहेत त्यांना कुठलाच अधिकार दिलेला नाही. तर तुकाराम महाराजांचा मी आज तुमच्या समोर जो विषय घेऊन येते की तुकाराम महाराज म्हटलं की आपल्याला फक्त भक्ती, टाळ, मृदुंग म्हणजे गायन, भजन, पंढरी जाणारे वारकरी, दिंडी हे आपल्याला वाटतं. पण तुकाराम महाराज मी तुमच्यापुढे कुठला घेऊन येणार आहे, तुकाराम महाराजांची भक्ती, समता आणि मानवता काय होती. तर तुकाराम महाराज हे फक्त म्हणजे बोलणारे संत नव्हते, ते जगणारे होते. बरे बोलणारे नव्हते, ते खरे बोलणारे होते. तुकाराम महाराज म्हणतात की भक्ती कशी असावी, टाळ मृदुंगाची भक्ती नाहीये, तर देवाला दगडात शोधू नका, तर माणसामध्ये शोधा. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, देव तेथीची जाण, देव तोची जाणवावा. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोच साधू ओळखावा, देव तेथीची जाण.
म्हणजे रंजले गांजल्यांची जी तू सेवा करतो त्याच्यामध्ये देव आहे. आणि तुकाराम महाराज दुसरा अभंग सांगतात की माय बापे केवळ काशी, माय बापे केवळ काशी त्यांनी न जावे तीर्थासी, माय बापे केवळ काशी त्यांनी न जावे तीर्थासी, पुंडलिके काय केले परब्रह्म उभे ठेले, तैसे होई समाधान हृदय धरी नारायण, तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे. तुकाराम महाराज म्हणतात माय बाप म्हणजेच तुमचं ईश्वर आहे. तुम्हाला काशीला कुठेच जायची गरज नाही. पुंडलिकांनी मायबापाची सेवा केली तर देव 28 युगे त्या विटेवर उभा आहे. आपल्याला बऱ्याच कथांमध्ये सांगितलं जातं. ते जाऊ द्या, काही म्हणजे काही कथा आज तुकाराम महाराजांचं साळुंखे सरांचं सर मी ह्या व्याख्यानमालेच्या संदर्भामध्ये मी त्यांची 3 पुस्तकं वाचली आणि 2 पुस्तकं ऐकल्या. विद्रोही तुकाराम प्रत्येकाने वाचा. तुकाराम महाराज की अनुरेणू तोकडा तुका आकाशा एवढा, हे जर आपल्याला समजून घ्यायचं झालं तर याचा भावार्थ असा मला वाटतं वाचल्यानंतर की तुकाराम महाराज जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला अनुरेणूपेक्षाही छोटं होऊन तितकं सूक्ष्म जाऊन आपल्याला त्यांचा अभ्यास करावा लागणार आहे. कारण तुकाराम महाराज हे कुठल्याच कर्मकांडाला मानणारे नव्हते. आज तुम्ही देऊमध्ये जाऊन बघा, त्यांच्या नावावर अनेक कर्मकांड, कारण आता आपण पंचकृषीत देऊच्या जवळ राहतो त्यामुळं तिथे एवढं त्यांच्या नावावर त्यांनी जे जे गोष्टी नाकारलेल्या आहेत ते त्यांच्यावर नावावर खपवल्या जात आहेत. अनेक जे चरित्रकार होते, कारण लिहिण्याचा वाचण्याचा अधिकार नव्हता, बाबासाहेबांपर्यंत लिहिण्या वाचण्याचा अधिकार नव्हता, तेव्हा तुकाराम महाराजांनी बंड केलेला आहे. म्हणून साळुंखे सर त्यांना विद्रोही तुकाराम म्हणतात. आणि त्यांचं विद्रोही तुकाराम वाचलं सर 400 पानाचं जवळजवळ आहे. दुसरं न सरे ऐसे तुकोबाचे दान, खूप सुंदर पुस्तक आहे. आणि दुसरं तुकाराम महाराजांचं अभंग शतक, त्याच्यात 100 अभंग दिलेले आहेत. ते पुस्तक त्यांचं वाचलं. आणि आपले जे शब्दप्रभू आहेत शिवाजीराव भोसले यांचं संत तुकाराम महाराजांचं भाषण ऐका. त्यांच्यावरचं भाषण खूप सुंदर. त्यांनी आई व्याख्यानमाला आहे ना बीडला झालेली, तिथे त्यांनी ते व्याख्यान दिलेलं आहे. त्यांचे मी जवळजवळ 25-30 भाषणं सगळे तिथले ऐकलेले आहेत. खूप भाषेचं जे म्हणता सौंदर्य काय असतं ते त्यांच्याकडून शिकावं, इतके ते प्राचार्य होते. आणि त्यांचं एवढं त्यांनी खूप सुंदर तुकाराम महाराजांचं विवेचन केलेलं आहे, खूप सुंदर माहिती दिलेली आहे. तर तुकाराम महाराज हे मायबापांची सेवा करा म्हणतात. आणि आज जर मायबापांचं आज समाजामधलं पुण्याच्या आपण आसपास पाहिलं तर सगळ्यात जास्त वृद्धाश्रम हे पुण्याच्या आसपास आपल्याला दिसतात. ज्या मायबापांनी आपल्याला जन्म दिलेला आहे, ज्या मायबापांनी आपल्याला मोठं केलेलं आहे, त्यांची सेवा करा. माझे वडील आता माझे 85-90च्या जवळचे माझे वडील आहेत, ते तुकाराम महाराजांचे सगळे अभंग त्यांना पाठ आहे. तेच म्हणजे आता सबुरीचा मला इतकं कौतुक वाटतं की म्हणजे कन्यापुत्र होती जे सात्विक तयासा हरिक वाटे देवा, म्हणजे कुळी कन्यापुत्र म्हणजे आज किती म्हणजे एक मुलगी की किती छोटी आहे ती, पण ती सर्व करते. स्वयंपाक करती, वडिलांना मदत करती, आई गेल्यानंतर वडिलांना सावरती, तिच्या बहिणीला मोठा सावरती, तिच्या 2 आज्यांना सावरती आणि सगळं करती. हे कुठं असतं की कबुतराला गरुडाचे पंख लावता येतील, कबुतराला गरुडाचे पंख लावता येतील, परंतु गरुड भरावीचं वेळ हे रक्तात असावं लागतं. आकाशाची ओढ दत्तक घेता येते. हे जे आहे हे रक्तात आहे. सरांकडे रक्तात कुठून आले? बाबासाहेबांकडून, शिवरायाकडून, तुकाराम महाराजांकडून, ज्ञानेश्वर महाराजांकडून, नामदेव महाराजांकडून. हे जी संत परंपरा आहे, संत परंपरेकडून आत्ताच बसवकांनी सांगितलं की बसवेश्वर आपले बळीवंश पुस्तक आहे सुंदर, ते पण वाचन करा. तर हे जे परंपरा आहे ही माणसासारखं वागवणारी आहे. तुकाराम महाराजांची भक्ती, रंजले गांधा सेवा करत, पण समता, तुकाराम महाराजांची समता कशी होती? विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, भेदाभेद सर्व अमंगळ. म्हणजे हे जग जर विष्णूचं आहे तर मग भेदाभेद का करायचे? इथं जर स्त्री पुरुष सगळे समान आहेत, प्रत्येकाचं रक्त समान आहे, प्रत्येकाची त्वचा समान आहे, प्रत्येकाचे मन, प्रत्येक माणसाला म्हणजे इतर प्राण्यापेक्षा 3 गोष्टी वेगळ्या दिलेल्या आहेत. 3 गोष्टी कुठल्या आहेत तर तुम्हाला विचार करता येतो, आणि दुसरी गोष्ट तुमच्याकडे हात आहेत. इतर प्राण्यांपेक्षा तुम्ही हाताने खूप काही करू शकता, ह्या हाताने मारू बी शकता, ह्या हाताने एखाद्याचं प्राण पण वाचवू शकता, म्हणून तुम्हाला हात दिलेले आहेत प्राण्यापेक्षा वेगळं. आणि तिसरी सगळ्यात मौल्यवान गोष्ट कुठली आहे तर तुम्हाला बोलता येतं.
विचार करून बोलता येतं. म्हणून तुकाराम महाराजांचं पुस्तक वाचताना आत्ता त्या सरांनी खूप छान न्याय दिला. तर समता प्रस्थापित करत असताना तुम्ही समता कशी प्रस्थापित करू शकता? तर तुम्हाला बोलण्याचा अधिकार आणि भक्तीमधून बोलण्याचा अधिकार, भक्ती करण्याचा अधिकार. त्यांनी म्हटलं की तुम्ही सगळे भक्ती कुठे आहे, सगळे हे जे 33 कोटी देव म्हटलेले आहेत म्हणजे वेदामध्ये, ते देव ते काय म्हणतात विठ्ठलामध्ये आणून ठेवलेले आहेत. आज जर आपण भक्ती परंपरा बघली तर सगळे 33 कोटी देव तुम्ही कुठेही जाऊ नका, फक्त विठ्ठलाच्या वारीला गेलात वर्षातून एकदा की तुम्हाला 33 कोटी देवांचं दर्शन होणार आहे. विठ्ठलाला त्यांनी एक प्रतीक मानलेलं आहे आणि तिथं कुठली जात नाही, धर्म नाही. आत्ताच वारी झाली, तर वारीमध्ये महिला असेल, पुरुष असेल, कुणीही असेल, म्हणजे म्हणजे वेश्या, म्हणजे ते तुकाराम महाराजांचं एक अभंग आहे की वेशाला सुद्धा त्यांनी ते भक्ती करण्याचा अधिकार दिलेला आहे. बाळ वेश्या सगळ्यांना दिलेला आहे. तर तिथं सगळे लोक हातात हात घालून चालत असतात आणि तिथं कुणाला पाय लागला तरी ती माऊली म्हणून एकमेकाच्या पाया पडतात. फुगडी खेळल्यानंतर माऊली म्हणून एकमेकाच्या पाया पडतात फुगडी झाल्यानंतर. ही जी समता आहे ही आपल्याला संतांनी दिलेली आहे. त्या समतेच्या जोरावर तुकाराम महाराज हे शिवाजी महाराजांचे गुरु होते आणि त्या समतेच्या आज तुम्ही जर शिवाजी महाराजांचं चरित्र, आता इथं अनेक वक्त्यांनी शिवाजी महाराजांवर बोलले, तर शिवाजी महाराजांचे गुरु जर दुसरे कोणी असते तर बहुजन प्रतिकपालक झाले नसते ते, तर कुळवाडी भूषण शेतकऱ्याच्या भाजीच्या देटाला नुकसान झालं पाहिजे. तुकाराम महाराजांनी पायकाचे अभंग पण लिहिलेले आहेत, म्हणजे सैनिकासाठी पण अभंग लिहिलेले आहेत त्यांनी. तर साळुंके सरांच्या पुस्तकामध्ये म्हणतात की तुकाराम महाराजांचं सगळ्यात मोठं ते त्यांनी एचओडी होते. साळुंके सर ते म्हणतात की ते आपले कोल्हापूर कॉलेजचे एचओडी होते, तर त्यांच्याकडे पीएचडीचे पोरं यायचं, तर पीएचडी केलेले मुलं त्यांच्याकडे यायचे आणि तुकाराम महाराजांवर पीएचडी केलेले लोक आलेले. तर तुकाराम महाराजांच्या जीवनातलं सगळ्यात मानवतावादी कुठलं काम असेल तर तुम्ही बी सांगू शकता मला, सगळ्यात म्हणजे सगळ्यात क्रांतिकारी काम काय असेल तर ते म्हणतात की त्यांनी इंद्रायणीमध्ये कर्ज खातं बुडवली. ते आपल्याला सांगितलंच नाही गेलं कारण ते इतकं मोठं क्रांतिकारक काम आहे. त्यांनी त्यांच्या पुस्तकात म्हणतात की सिंहाचं म्हणजे जे चरित्र आहे शेळीच्या रूपात लिहिलं गेलं. इतकं क्रांतिकारक त्यांचं काम आहे कारण ते त्यांचे वडील बोल्लोबा, आई कनकाई आणि त्यांना 2 भाऊ होते, एक सावजी आणि कान्होबा. मोठे सावजी पण खूप विद्वान होते आणि ते पण म्हणजे खूप त्यांना कविता वगैरे, पण त्यांचाही कसा शेवट झाला ते कळलेलं नाही. तर त्यांचा बारका भाऊ होता आणि त्यांचे आई वडील लवकर वारलेले. 20व्या वर्षी त्यांचं आई वडील गेल्यानंतर तुकाराम महाराजांवर जी सगळी कुटुंबाची जबाबदारी ते खूप श्रीमंत कुटुंबातले होते, आपल्याला गरीब भोळसट वगैरे. 20व्या वर्षी त्यांनी घराची पूर्ण जबाबदारी घेतली आणि त्या काळातच मोगलांचं इथल्या वेगवेगळ्या शाळा होत्या आणि राजकीय वातावरण खूप गढूळ होतं. शेतकऱ्यांना लुटलं जात होतं, दुष्काळ पडला होता, लोक म्हणजे गुरढोरं पाण्या वाचून मरत होते. खूप श्रीमंत असल्यामुळं त्यांनी घरातलं अन्नधान्य, त्यांची पहिली पत्नी वारली होती, मुलगा वारला होता पहिल्या पत्नीचा, 2 लग्न झाले होते त्यांची. दुसरी पत्नी ही जिजाई होती त्यांची, तिलाच आवली म्हणलं जायचं, पण त्या पण खूप त्यांच्यावर प्रेम करत होत्या. पण त्यांचंही वेगळं इथल्या चरित्रकारांनी त्यांचंही विद्रुपीकरण केलेलं आहे. म्हणून खरे तुकाराम वाजायचे असतील तर आपल्याला वेगळ्या पद्धतीने सूक्ष्मरित्या, तुका हा आकाश एवढा मोठा आहे पण त्यांचं बारकाईने आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे, हे साळुंके सर म्हणतात. तर काय झालं मग, त्यांनी भामचंद्राच्या डोंगरावर गेले आणि इथल्या सगळ्या सामाजिक परिस्थितीचा अभ्यास केला. इथला माणूस किती पिचलेला आहे, इथं धार्मिक कर्मकांड इतके माजलेले, तर माणसाला माणूस म्हणून वागवलं जात नाही. म्हणून त्यांनी 7 दिवस तिथं चिंतन केलं, मनन केलं आणि ते खूप अभ्यास करायचे. ते म्हणतात की ज्ञानेश्वरीची जी मूळ प्रत होती ती घेऊन त्यांनी वाचली होती. त्यांनी खूप अभ्यास केला होता. एवढं लिखाण त्यांनी 5000 अभंग लिहिले होते, 5000 अभंग. आता म्हणतात की त्यांचे इंद्रायणीमध्ये त्यांचं बुडवलं. साळुंके सर म्हणतात की त्यांच्या जे पूर्ण आयुष्याचं जे लिखाण आहे त्यांचं ज्ञान बुडवलं, त्यांच्या साहित्याची बुडवणं म्हणजे हत्याच आहे ती, म्हणजे जिवंत हत्येसारखं आहे ते म्हणतात. म्हणजे इतकं त्यांची हत्या केलंय त्यांच्या सगळ्या साहित्याची. आणि ते म्हणतात की 13 दिवसांनी बुडून. मग आपले शिवाजीराव भोसले म्हणतात की त्यांचे जर 13 दिवस कागदामध्ये बुडले असतील तर ते कसे तरुण वर येतील, नाही ना. पण ते कसे तरुण आले तर जगनाडे महाराज म्हणून जे होते त्यांचे मित्र, आणि ते तेली समाजाचे होते, त्यांचे खूप म्हणजे त्यांना अभंग पाठ होते. आणि पंचकृषीमध्ये जाऊन तुकाराम महाराजांची जेव्हा गाथा इथल्या पुरोहितांनी बुडवायला लावली, कारण तुला वेद वाचण्याचा अधिकार नाही, तू शूद्र आहे, तुम्हाला फक्त कलियुगामध्ये 2च वर्ण शिल्लक आहेत, एक ब्राह्मण आणि दुसरा शूद्र, दुसरे मधले वर्ण
नाहीत. मग त्यांनी म्हणले तू शूद्र आहे, तुला वेद वाचण्याचा अधिकार नाही. तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात तुम्हाला काय वेदाचा अर्थ माहिती आहे? वेदाचा अर्थ आम्हासच ठावे एरा निभावे भारमाता. अरे तुम्हाला काय वेदाचं? तुम्ही फक्त वेद आहे की नाही, जी बाई खोटं खोटं पोटावर मी गरोदर आहे म्हणून बांधून ठेवते ना, तसं तुम्ही फक्त बांधून ठेवलंय. तुम्ही फक्त बोलवचन करणारे आहेत. खरा वेदाचा अर्थ आम्हाला माहिती. तुकाराम महाराज येतात आणि त्यांच्या भावाला बोलवतात आणि ते कर्ज खत इंद्रायणीमध्ये बुडवतात. बुडवत असताना ते भाऊ म्हणतो अरे दादा काय करतो, आपले लेकरं बाळ आहेत. त्यांना 3 मुलं आणि 3 मुली पण होते. तुकाराम महाराजांनी वैराग्य घेतलेलं नाही, ते संसार खूप चांगला केलेला आहे. त्यांच्या नावावर खूप खोट्या खोट्या गोष्टी आपल्याला दिसतात. हे वाचत असताना, चिकित्सा करत असताना मला खूप जणांचे मी खूप व्याख्यान ऐकले, पण त्याच्यामध्ये खूप वेगवेगळी माहिती ऐकायला मिळते. वेगळ्या पद्धतीने तुकाराम महाराज आपल्या पुढे सादर केलेले आहेत. तर तुकाराम महाराज चांगले आपल्याला समजून घेतात. त्यांनी ते बुडवायच्या आधी मग त्यांच्या भावाला त्याचा अर्धा हिस्सा देऊन टाकले आणि अर्धा हिस्सा आपल्या जो हिस्साचा आहे तो बुडवून टाकला. आणि नंतर मग भक्ती आणि लोकांना आधी केले मग सांगितले. म्हणजे तुकाराम महाराज कसं आहे, नुसतं म्हणजे बोलवचन करणार नव्हते. त्यांचे प्रत्येक अभंग हा तिथल्या माणसाच्या जगण्याशी निगडित आहे. प्रत्येक अभंग त्यांनी म्हणतात की जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. म्हणजे हे धन कुणाचं मला लुबाडून घ्यायचं नाही. हे जे कर्ज खत आहेत ते लोक आधीच पिचलेले आहेत. म्हणतात ते कर्ज वसूल करत नव्हते, करण्याची त्यांच्या अरे विशीतला माणूस जो धनधान्य आहे, जो श्रीमंत आहे, त्याच्याकडे 200 एकर शेती आहे, त्याच्याकडे सावकारी आहे, तो तरुण पोरगा वसूल करणार. जे लोक कर्ज घेतात ते लोक काय मोठे धनधान्य असतात का? गरीब असतात, पिचलेले असतात, त्यांच्याकडून वसूल करू शकत नाहीत. पण त्यांना म्हणतात ते भोळसट होते. ते अरे जो भोळसट माणूस तो कर्ज फोडण्याचा भावाला अर्धा हिस्सा देण्याचं काम करू शकतो का? पण हे तुकाराम महाराजांना वेगळ्या पद्धतीने आपल्या पुढे सादर केलेलं आहे. तर तुकाराम महाराज आजच्या काळामध्ये हे सर्वांनीच, कारण तुकाराम महाराजांचा अभंग मुकनायक जो डॉक्टर बाबासाहेबांचं मुकनायक वृत्तपत्र होतं, त्याच्यावर तुकाराम बाबासाहेब म्हणायचे काय काय करू आता धरून या भीड, काय करू आता धरून या भीड, निसंग हे तोंड वाजविले. म्हणजे मला आता भीड धरायची नाही, कारण त्या तुकाराम महाराजांच्या अभंगांनी त्यांची याची सुरुवात करायची. कारण हे जी संत परंपरा आहे, हे जे सर्व संतांचं वाङ्मय आहे, आपल्याला वेगळ्या पद्धतीने आपल्याला समाजापुढे नेण्याचं काम आपलं दीपस्तंभ करते. आणि तुम्ही जर वारीमध्ये पाहिलं, आज जर संत परंपरा पाहिली तर त्यांनी विठ्ठलाला एका सिंहासनावरून सर्वसामान्य माणसामध्ये आणलेलं आहे. आता बघा नामदेव महाराज म्हणतात की नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावू जगी. ज्ञानेश्वर महाराज आपल्या पसायदानामध्ये म्हणतात की आता विश्वात्मके जे याने वागेन ते तोषावे. म्हणजे प्रत्येकाला, मला जरी यांनी मारून टाकलं, मला इथं शिक्षा दिली, मला हे लोकांनी छळलं, तरी त्या प्रत्येकाला तुम्ही सगळं त्यांची जी जी इच्छा असेल ते पूर्ण करा. त्यांच्यामधली व्यंकटी सांडू द्या, त्यांच्यामधलं जे वाईटपणा आहे ते जाऊ द्या आणि प्रत्येकामध्ये चांगुलपणा रुजू द्या. हे प्रत्येक जनाबाई बरोबर विठ्ठल दळण दळतोय, चोखोबाबरोबर गुरा राखतोय, जनाबाई बरोबर जाऊन दळण काढतो, तिचे कपडे धुतो. म्हणजे कितीतरी लोक ओव्यामधून तारा भोवळकरांचं जर आपण साहित्य वाचलं, त्यांचे खूप सारे मी पॉडकास्ट टाकले. त्यांनी म्हणतात की ही जी म्हणजे संत परंपरा, ही जी लोकसंस्कृती इथं जिवंत ठेवलेली आहे ती इथल्या महिलांनी ठेवलेली आहे. इथल्या खेड्यापाड्यातल्या ज्या अडाणी महिला होत्या, माझी आई खूप सुंदर ओव्या गायची. आम्ही 8 लेकरं, माझी आई 8 लेकरांवर गाणं म्हणायची. आम्ही सगळे बहीण भाऊ, आमच्या घरी लाईट नव्हती, आमच्या घरी आम्ही दिव्यावर माझी आई दळायची, तेव्हा तिच्या भावावर गाणं म्हणायची, तिच्या नवऱ्यावर म्हणायची, मुलांवर प्रत्येकावर गाणं म्हणायची. त्यांना असं सुचायचं. हेच काम तुकाराम महाराजांनी माणसाच्या जगण्याचं, प्रत्येक जगण्याचं कितीतरी अभंग आहेत की सरणार नाही तेवढे अभंग तुकाराम महाराजांनी सांगितलेले आहेत. म्हणून प्रत्येक संताचं जर तुम्ही बघितलं, त्यांना नैसर्गिक मरण आलेलं नाही. इथल्या व्यवस्थेने त्यांना मरायला नाहीतर मारलेला आहे. तुकाराम महाराज 1608ला जन्म आणि 1650ला त्यांचा मृत्यू झालेला आहे. आणि ही जी वारीची परंपरा आहे, त्यांचा मुलगा नारायण महाराज यांनी जी वारी आहे, पादुका न्यायचं, पहिला फक्त दिंड्या जायच्या. त्यांचा मुलगा 3 नंबरचा मुलगा आहे ना, त्यांनी संत तुकाराम महाराजांची पालखी पादुका ठेवून देऊला आणायचे. देऊवरून ज्ञानेश्वर महाराजांची पालखी घेऊन दिंडीचा हा जो प्रवास आहे. आणि पहिलं त्या गावावरून पालख्या जायच्या, पण त्यांच्या मुलांनी इथं येणार सगळे महाराष्ट्रातले लोक आणि इथून ती पालखी जायची. त्यांनी परंपरा चालू केलेली. आणि ही घोडे जे नाचवले जातात ते शक्ती आणि भक्तीचं
संगम म्हणजे हे घोड्यांची आहे, कारण तेव्हा आपले इथले जे 18 पगड जातीतले मावळे होते ते लढायचे वर्षभर आणि 1 महिना वारीला पण जायचे. मग नंतर जे इथले जे दांडेकर आहेत ना, हैबत बाबा आहेत ना, त्यांनी मग नंतर ज्ञानेश्वर महाराजांची वेगळी पालखी न्यायला लागली, मग तुकारामाची वेगळी जायला लागली. ही वारीची परंपरा. वारी म्हणजेच समानता आहे. वारीमध्ये लोक का येतात तर तिथं कुठलाच भेदभाव नाही, कुठलाच म्हणजे उच्च नीच नाही. प्रत्येक जण एकमेकाच्या गळे भेटतात, काला करतात, सगळे एकत्र खातात. म्हणून ही संत परंपरा कधीच संपणार नाही. कारण जरी त्यांना तुकाराम महाराजांना 42 वर्षाचं आयुष्य, शिवाजी महाराजांना 50 वर्षाचं, बाबासाहेब आंबेडकरांना 58 वर्षाचं, 65 वर्षाचं आणि जे प्रत्येक जण जे आहेत, आता ज्ञानेश्वर महाराजांना तर समाधी, त्यांचे प्रत्येक बहीण भाऊ वेगवेगळ्या ठिकाणी समाजांनी त्यांना बहिष्कृत केलं होतं. पण आज जे लोक म्हणजे काम करतात ते लोक कधीच मरत नाही. ते सदैव वैकुंठाला गेले की नाही गेले ते माहीत नाही, त्याच्यावर आपण आता भाष्य नाही करायचं. पण ते आजही जिवंत आहेत, ते कालही जिवंत होते आणि ते उद्याही राहणार आहेत. आणि त्यांचा समता आणि बंधुता आणि भक्ती, मानवता हा विचार कधीच संपणार नाही. म्हणून वेळ झालेली आहे तर जाता जाता एवढेच म्हणेल की जगण्याचा पाया तुकाराम काय आहे? जगण्याचा पाया चालण्याचे बळ, जगण्याचा पाया चालण्याचे बळ, विचारांची कळ तुकाराम. शब्दाचे इमान अक्षरांचे रान, शब्दांचे इमान अक्षरांचे रान, अभंगाचे पान तुकाराम. भेदणारे मूळ आशयाचे कुळ, भेदणारे मूळ आशयाचे कुळ, शब्दांचा कल्लोळ तुकाराम. पसरतो तुकाराम कधीच संपणार नाही. तुम्ही कितीही प्रयत्न करा, खोल पसरतो पुन्हा उगवतो. माझ्या रूपात, तुमच्या रूपात, प्रत्येकाच्या रूपात तो उगवणारच आहे. इथल्या प्रत्येकाच्या महामानवाच्या रूपात तो उगवलेला आहे. खोल पसरतो पुन्हा उगवतो, सांगूनही उरतो तुकाराम, सांगूनही उरतो तुकाराम. क्या बात है. तर तुम्ही सर्वांनी मला ऐकून घेतलात आणि सरांनी हे व्याख्यानमाला आयोजित करून मला समृद्ध केलं आणि माझे विचार कुणापर्यंत जर पोहोचले तर ते पण समृद्ध होणार आहेत. तर सर तुमच्या कायमच ऋणात राहू, दीपस्तंभाच्या काय ऋणात राहू. आणि तुम्ही सर्वांनी ऐकलात त्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. बळीराजा सुखी भव, वावर आहे तर पावर आहे. धन्यवाद.